नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण शिकत आहोत मराठी व्यंजन, ज्यांना इंग्लिशमध्ये कन्सोनंट्स असे म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन क्ष शिकलो. आज आपण शिकणार आहोत व्यंजन ज्ञ. ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजने एकत्र येणे. ज्ञ हे अक्षर कसं तयार होतं? अर्धा द अधिक अर्धा न अधिक अर्धा य बरोबर ज्ञ. आता ज्ञ या अक्षराचे शब्द शिकूया. ज्ञ, ज्ञान. ज्ञान मीन्स नॉलेज. ज्ञ, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी इट इज अ बुक written by sage ज्ञानेश्वर. ज्ञ, आज्ञा. आज्ञा मीन्स परमिशन. ज्ञ, प्रतिज्ञा. प्रतिज्ञा मीन्स प्लेज. ज्ञ, ज्ञात. ज्ञात म्हणजेच माहिती असणे. ज्ञात मीन्स नोन. ज्ञ, ज्ञानी. ज्ञानी म्हणजे ज्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असतं. उदाहरणार्थ ऋषी, संत. ज्ञानी मीन्स नॉलेजेबल. ज्ञ, ज्ञानदीप. ज्ञानदीप मीन्स लॅम्प ऑफ डिवाइन नॉलेज. ज्ञ, विज्ञान. विज्ञान मीन्स सायन्स. ज्ञ, ज्ञानेंद्रिये. ज्ञानेंद्रिये मीन्स सेन्स ऑर्गन्स. ज्ञ, सज्ञान. सज्ञान मीन्स अवेअरनेस. ज्ञ, वैज्ञानिक. वैज्ञानिक मीन्स सायंटिस्ट. ज्ञ, आज्ञाधारक. आज्ञाधारक मीन्स ओबेडियंट. मित्रांनो, आपण ज्ञ या अक्षराचे बरेच शब्द अभ्यासले. आता ज्ञ हे अक्षर कसं लिहायचं ते बघूया. ज्ञ लिहिण्यासाठी आपल्याला लागणार आहे ज हे अक्षर. ज हे अक्षर कसं लिहायचं ते मी याआधी शिकवलं आहे. तसेच त्याची लिंक वर आय बटनमध्ये देखील दिलेली आहे. त्यानंतर एक गाठ असलेली रेषा म्हणजेच एक लूप किंवा एक नॉट असलेली लाईन. एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन आणि एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन. प्रथम आपल्या नोटबुकमध्ये ज हे अक्षर काढा. ज या अक्षराला जोडूनच एक गाठ काढा म्हणजेच एक लूप काढा आणि शेजारी एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा. झाला ज्ञ तयार. परत एकदा बघा. प्रथम आपल्या नोटबुकमध्ये ज हे अक्षर काढा. ज या अक्षराला जोडूनच एक गाठ काढा म्हणजेच एक लूप काढा आणि शेजारी एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा. झाला ज्ञ तयार. मित्रांनो, आज आपण ज्ञ हे शेवटचं व्यंजन शिकलो. मी सर्व स्वर आणि व्यंजन शिकवले आहेत. सर्व मूळ अक्षरांची प्रॅक्टिस करण्यासाठी व्हिडिओ परत परत बघा, सराव करा. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा
आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.